शाही साहेबांचं म्हणणं आहे धर्म कर्म हे एकच होते म्हणते. मैं नाही मानूंगा हा न्याय आणि नीती हे एक होते हे मानी. धर्म आणि कर्म एक होणार नाही. मागच्या धर्म म्हणजे का कर्म म्हणजे कार्य चांगले कर्म म्हणजे कार्य करणे चांगले करा या वाईट करा. धर्म हा शब्द तिथे लागत नाही त्या कोंडाळामध्ये. जोडून काय कोणी संतांनी जाऊन विचार आणि संतांच्या वरचा असेल तर मग मुजोरी करशील. कोकणाच्या गोष्टी शिकवतेस का तुझे अभ्यास आहे का तुझे अभ्यास आहे का. हो ना बाबा आता तू ग्रॅज्युएट आहे मी 6 वर्ग फरक ते एवढं पडणारच आहे. पण माणसानं गर्व नाही करावं. तुला समजते का काही तुला येते का मग चुपचाप राह. कसा चुपचाप राह ना तू धर्म कर्म हे काय मशीन मी होत म्हणे घरात प्रश्नाचं उत्तर सांगितलं सत्य सांगितलं म्हणते मी ना. पुण्यामध्ये लेलेंद्री पर्वत त्या टेकडीवर त्याचं नाव माहित आहे तुला. लेलेंद्री पर्वताजवळ जुन्नर त्याची लेलेंद्री मध्ये कोणता गणपती हे तरी माहित आहे. अरे अष्टविनायक आहेत. मोरगावले मोरेश्वर आहे. ओझरले विघ्नेश्वर आहे. खेरुले चिंतामणी आहे पुण्यातच. आणि लेलेंद्रीच्या पायथ्याशी गिरिजात्मक समाजात गिरिजात्मक नाव आहे. आणि रांजणगाव महागजानन महागणपती आहे रांजणगावले. पालीले बल्लाळेश्वर आहे तो रायगड मध्ये. आणि
महचा विज्ञान विनायक विनायक आणि सिद्धिकेचा सिद्धिविनायक हे अष्टगणाचे नाव आहे दोस्ता. पुढे किताब आहे आपली विचार कशी आहे तर तू आता पूर्ण करावंच लागेल ना. तुला भूकच लागली आहे. नाव सांगितलंय ना हिमालयाच्या पायथ्याशी त्या गणपती आहे तिथं मुंक नाही आहे. मग तुला तोडलं त्या बाबा तोडलं का मा बाबा तोडलं तर माहित नाही. जम्मू काश्मीर मध्ये हिमालयात पायथ्याशी अरे मुंडकटा हे गाव आहे. त्या गावाचं नाव आहे मुंडकटा आणि त्याची त्या गणपतीची मूर्ती आहे खंडित आणि हा म्हणते पुण्यात मुंडी कटल्यामुळे त्या गावाचं नावच पडलं आहे मुंडकटा. बोल तू आताच किताब देतो त्याजवळ तू त्या महापूर बाप दाखवणार तर मग सरात कर. त्या प्रश्नाचं उत्तर आता बाबासाहेबांची लिखित किताब आहे दादा धम्म तेथून मी याने उत्तर दिलं. ते किताबी माझ्याजवळ आहे. होयच नाही म्हणते चाल म्हणते तमाशा बंद करणं हातात मग तू एक आता चाललं संध्याकाळी जेवण कर मस्त आराम कर. आराम नको करू तिकडेच आराम करू नाही तर आजची भीत मला देतो. जर मुंडगडा गावी त्या खंडित मूर्ती नसेल आजची भीत तुले गेली असेल तर मी देईन तुले आणि मुंडगडा असेल तर तू देतो म्हणे. तर बोल लेल्यांनी पर्वतावर एकच गणपती आहे दोस्ता. त्याने हातही आहे ना पायी आहे म्हणून कवी आहे. कुठल्या घरात सांगितलं असं नाही मी तुला आता माणसांना वाटायला होतो तुझ्याकडे खोट्या गोष्टी करणार नाही म्हणून म्हणतो दादा तुमची शायरी अरे होत फिरेंगे के बादशाह अरे इधर भी खड़ा वकील है. जाऊ दे जाऊ दे जो समनी हा सागर मार खाते का पाव भैयासाठी सल्ल्या दारूसाठी त्या घरच्या बाहेर विचारायला कसं वाटतं पोरा बाहेर पुन्हा नोकरीवर दोस्ता म्हणून म्हणतो शाहीर साहेब बादशाह इधर भी खड़ा वजीर है. अरे चला ये तीर मेरे सीने पे ये मरने को हाजिर है. सर कर जाएगा तो भी परवाह नहीं मगर मैं भाग के नहीं जाऊंगा. सर कर जाएगा तो भी परवाह नहीं मगर मैं भाग के नहीं जाऊंगा. अरे दोनों हाथ जोड़ के तेरे पास माफी मांगने नहीं आऊंगा. क्यों क्यों माफी मांगने क्यों नहीं आऊंगा. ये सिक्का गलदार है. ये सिक्का गलदार है पटकने से टूट नहीं सकता. ये सिक्का गलदार है पटकने से टूट नहीं सकता. तू मिल गया मेरे हाथ में अब छूट नहीं सकता. अब छूट नहीं सकता. दोस्ता पण शायरी कशी आहे या भाऊसाहेबाची शायरी कशी आहे. या शाहीर साहेबाची शायरी बा शिरावर हात आणि उरावला सिरावर हाथ न उड़ावला कसी मुंह में राम बगल में छुरी. मुंह में राम बगल में छुरी ऐसी इनकी चाल है. मुंह में राम बगल में छुरी ऐसी इनकी चाल है. मीठे बोलकर गर्दन काटे ये चोरों का सही दलाल है. मैं तुझे चोर नहीं म्हणत चोराचा दलाल म्हणतो. मीठे बोलकर गर्दन काटे ये चोरों का सही दलाल है. अरे ज्ञानी होकर किस काम के तू ही तो है एक रावण की जात. ज्ञानी होकर किस काम के तू ही तो है एक रावण की जात. कब
ऐसे मूर्खों के साथ, ऐसे मूर्खों के साथ। माफ करतो भाऊ, मी लहान समान स्वागत साहेब, कहा राजा भोजन, कहा गंगू केली. फरक इथला आहे दादा, ग्रॅज्युएट शिकलेला माणूस काही गलती होऊ नये त्याचे माझ्या हाताने. माफ करतो बाबा, मठात पुढामध्ये आता काही ना काही एक शब्द निघून येत जाते. मी तुला मूर्ख नाही म्हणत दादा. गणाचा निर्माता सांगितला विश्वजित भारद्वाज. आता मला हे सांग बापू, विश्वजित भारद्वाज अगोदरचा आहे का मगधेचा नरेश बिंबिसार हा अगोदर मोठा आहे का हा मोठा आहे? तू मोठा आहेस का तो बाप मोठा आहे? मला उत्तर दे, तू मोठा आहेस का तो बाप मोठा आहे? मग त्या बापानं पाहिलं, तुला सांगितलं, तू त्याचं नाही ऐकशील, त्याचं नाही ऐकशील का? अरे नरेश मगधेचा नरेश राजा त्यानं 8 राज्य वाटून घेतले होते. 16 राज्य होते ते 8 वाटून घेतले. बाबासाहेबांची लिखित किताब आहे माझ्याजवळ. म्हणणं का तू, मी पुढे देतो वाटायला कोणाला बोलव म्हणून भागतो दादा. मी आज चुकलं असेल मला, आता काही जास्त अभ्यास तो विषयाचा नाही आहे. मातो पण मी वाचलं ते मी तुला जरूर सांगेन म्हणून म्हणतो. शाहिरी को क्या समझे, ये शायरी महान है. शायरी को क्या समझे, ये शायरी महान है. संत मानतो का है ये पैया, यही इसकी पहचान है. समंदर से ही गहरा ये शायरी में ज्ञान है. समंदर से ही गहरा ये शायरी में ज्ञान है. और परखने वाला जो परखे वो सही गुणवान है, वो सही गुणवान है. म्हणून माणसाला स्वतःले, हो ठीक आहे तुम्ही ग्रॅज्युएट झाले, मी नाही झालो म्हणून एवढं शहाणपण नाही गावा. अभ्यासच आहे का तुले, समजते का काही? ठीक आहे बाबा. म्हणून मी याच्यावर गाणं कसं आहे माझं बघा. खुद को जो शहाना नहीं कहे, अभिमानी है. क्यों? न्याय करने को बैठी है पब्लिकिया, न्याय करने को बैठी है पब्लिकिया. अब लगा लो यहाँ पर कितना पानी है. न्याय करने को बैठी पब्लिकिया, अब डालो यहाँ पर कितना पानी है. न्याय करने को बैठी है पब्लिकिया. करने को बैठी है पब्लिक यहाँ, अब बता दो यहाँ पर कितना पानी है. क्यों? सुनाता नाम बड़ा शायर है, सुनाता नाम बड़ा शायर है. तिरंगा निशान तेरा जाहिर है.
नावाने मिळते. जो धावला हत्ती राजाच्या माग, राजा सामोर पळायचा आणि हत्ती माग धावायचा. धावता धावता पळता पळता राजाने पळता राजा एका विहिरीमध्ये साठवला. सवान विहीर होती, त्या विहीर साठवला. मग काय झालं? हाती मारे गादा तो काचीरा, हाती मारे गादा तो काचीरा, कब लागे राजा कुएं में गिरा, कब लागे राजा कुएं में गिरा, कबरा के राजा कुएं में गिरा. आगे में मिली उसको एक जणी. त्या विहिरीमध्ये पडला आणि विहिरीमध्ये झाड होतं. त्या झाडाच्या मुळ्याने अटकला पाय, डोकं खाली आणि पाय वर. पण वर पुन्हा त्याला चमत्कार दिसला. एक आगे में मिली उसको एक जणी, आगे में मिली उसको एक जणी, उसी में फंसी राजा की तंगड़ी, उसी में फंसी राजा की तंगड़ी. ऊपर देखा तो चूहे दिखे, ऊपर देखा तो चूहे दिखे, कसर रहे थे दादा से दिखे, कसर रहे थे दादा से दिखे. दोन उंदर उठलेल्या कातरत होते. त्या विहिरीच्या झाडाला अटकला, ज्या आंधीला अटकला तो त्या तळ्या उंदर कातरत होते. याने विचारला, म्हणजे या उंदराने तळ्या कापल्या तर मी मेरे विहिरीत पाण्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. पाण्यात होते जानवर विषारी, म्हणजे पाण्यात जानवर खातील आणि वरच तो मुळ्याने धरून झाडाने धरून वरच जातो विहिरीवर. म्हणजे हत्ती उभा आहे, हत्ती वाटत आहे. हा कवा वर येते लाटाला कवा उचलतो, जीरभार करतो. त्याच्या जमिनात राग होता. पर मी देखा दो चूहे दिखे, कतर रहे थे दांत से दिखे. ऊपर चढ़ू तो हाथी है खड़ा, ऊपर चढ़ू तो हाथी है खड़ा, ऊपर चढ़ू तो हाथी है खड़ा. दोनों पाँवों से कर देगा रगड़ा, दोनों पाँवों से कर देगा रगड़ा. ऊपर चढ़ू तो हाथी है खड़ा, दोनों पाँवों से कर देगा रगड़ा, कर देगा रगड़ा. ऊपर चढ़ू तो हाथी है खड़ा, दोनों पाँव से कर देगा रगड़ा. पेड़ और कुएं का नाम बता, पेड़ और कुएं का नाम बता. सुनने वाले यहाँ पर बहुत ज्ञानी अन्याय करने को बैठी पब्लिक या. अब बता लो यहाँ पर कितना पानी अन्याय करने को बैठी है पब्लिक या. विचार पडला त्याला, तो लटकला कसा. ऊपर से पाव नीचे थी मुंडी, ऊपर से पाव नीचे थी मुंडी. पानी में देखा जानवर का कांडी, पानी में देखा जानवर का कांडी. राजा कहने से गिरो तो पानी, राजा कहने से गिरो तो पानी.
म्हणे आता पाण्यात पडलो तर ह्या खाते, वर झाडाला चढलो तो हत्ती मारते, हत्तीची भाग केल्याशिवाय राहणार नाही. राजा तो मेला का तिथंच राहिला काही पता नाही. विचार करत करा तो ना काय प्रश्न आहे. माझं गाणं आहे शाहिरीचं. कोणता राजा कोणता चुवा, कोणता पेर कोणता कुवा, कोणता पेर कोणता कुवा, कोणता राजा कोणता चुवा, कोणता राजा कोणता चुवा, सतवदला नावाचा जो हाती, सतवदला नावाचा जो हाती, केव खवलाव राजा बेहाती, केव खवलाव राजा बेहाती. त्या राजावर धावण्याचं कारण काय? राजाचा पाळलेला हत्ती होता. जसं आपण गाय म्हैस बैल आपण पाहतो तशा प्रकारे तो हत्ती पाळलेला होता. पण याचं कारण काय होतं? त्या राजाच्या मनात गुस्सा होता, हत्तीच्या मनात गुस्सा होता आणि तो गुस्साच्या बरोबर त्याच्या मागे धावला. धावण्याचं कारण काय? गुरु जगन्नाथ मेरे कहते हैं, गुरु जगन्नाथ मेरे कहते हैं, गुरु जगन्नाथ मेरे कहते हैं, ठिकाना देता ले मेरे गुरु जगन्नाथ जी मेरे कहते हैं, ठिकाना जैसा रे में रहते हैं. शायर ज्ञानेश्वर की ये सुनवानिया, शायर ज्ञानेश्वर की ये सुनवानिया. अब सुनने वाले यहाँ पर बहुत ज्ञानी है, न्याय करने को बैठी पब्लिक यहाँ. अब बता दो यहाँ पर कितना भारी है, न्याय करने को बैठी है पब्लिक यहाँ. सुंदर प्लॅनिंग आहे. कास्तकार आत्महत्या का करतो? काही लोकांनी ऐकलंच असेल, पण आज त्याच्यात काही सुधारणा केलेली आहे, त्याच्यात काही मसाला भरावा लागला. म्हणून सुंदर प्लॅनिंग आहे. पहा, माझी एकच मुलगी आहे. मुलीची इच्छा शिक्षण शिकण्याचे काय आहे, पण मला लग्न करायचं आहे माझ्या मुलीचं. म्हणून लग्न करायचा विचार घेतो आपल्या पत्नीचा, आपल्या मुलीचा विचार घेतल्याशिवाय कारण शिक्षण चालू आहे तिचं. म्हणून आवाज देतो आपल्या पत्नीला. काय लाला ते लाडके नाही म्हटलं, कमला कमला ओ कमला. कमला काय काय बाबी कसे राहू दिला? विचार आहे, मला झोप नाही लागत ग. गरीब माणसं आपण, 4 एकर शेती आहे. सोयाबीन पेरली, विचार केला तर 10 लाख सोयाबीन होईल, पण 50 किलो घरी सोयाबीन नाही आली. काय करा मला विचार आहे. म्हणून कशी तरी मिरची लावलेली आहे, धान आहे. यावर्षी आपल्या मुलीचं लग्न करून टाकायचं. अहो
अहो तुम्ही मुलीचं लग्न करून म्हणताय तर तुम्ही पोरीला विचारले का? अहो तुमची विचार काय शिकायची इच्छा आहे की लग्न करायची इच्छा आहे? नाही हे तर विचारावं लागेल. अहो कारभारी, अहो आपल्याला एक पोरगी आहे. अहो त्याच्याशिवाय आहेच कोण? अहो आपण ते बदलच मागायचं. हो आपल्याला मुलगा तर नाही आहे, पण मला कारण म्हणायचं आहे मुलगी का आणि मुलगा का काय फरक आहे का सारखा आहे? नाही. म्हणून अरे मुलगी आहे तर मुलगा आहे, मुलगा आहे तर मुलगी आहे. म्हणून मुलीला आवाज दे, विचारतो मी मुलीला. विचारा आवाज द्या तुम्ही. माय अश्विनी ग, माझे लाडके मुली बाई अश्विनी अश्विनी ग अश्विनी. अरे पोरी अश्विनी. काय बाबा काय आहे? पुढे घेतली मा मी आत्माचा अभ्यास करत होते. अभ्यास करत होती. ठीक आहे अभ्यास तुझा. मास्तरांनी मला सांगितलं म्हणे मुलीला चांगलं शिक्षण शिकवा. पण बेटा आता 16 वर्षाची 17 वर्षाची वय तुझी झाली बाई वर तुला आठावं लागते. बरोबर आहे. 2 महिने गेल्यानंतर आठावं लागत. माझा विचार आहे या वर्षी तुझं लग्न करायचं म्हटलं बाई ग बाई. माझा विचार आहे मा मी कोण्या दिवशी मारून जाईन प्रकृती बरोबर राहत नाही. मी तुझ्या चिंतेत आहो मा, हो पोरी. चिंतेत आहो. माझे लग्न करून टाकतो या वर्षी. माझा विचार आहे तुझी परीक्षा झाल्यानंतर तुझं लग्न करून टाकेल. तुझी वय 18ची होऊन जाते, 18 लागून जाते. मला लग्न करायचं नाहीये. आम्ही लग्नाला अजूनपर्यंत मोका तुम्हाला देणार नाही. माझे मा मला खूप शाळा शिकून मला नोकरी करायचं आहे. म्हणजे तुला शाळा शिकायची आहे? होय. भरपूर कागदशीर शाळा शिकून आपण गरीब माणसा जर एखादा काय मिळाला ड्युटीसाठी 2-2 लाख 3-3 लाख रुपये लागतात माझ्या एवढं शिक्षण. पैसे गोष्टी आणायचे डोनेशनसाठी. बाबा आपल्याकडे शेती आहे. शेती कसंही करायचं आपण, पण आपण कसं मला शिक्षण शिकवा. कारण मी जर शिक्षण शिके आज मी स्वतः पाय उभा होईल तर आज आपली गरिबी दूर होईल. कारण मी जर उभी झाली तर तुम्हा दोघांनाही मी स्वतःच्या पायावर पोहोचू शकेल, सांभाळेल मी. आणि इकडे काही भीक मागण्याला काही अर्थ नाही. परमेश्वरा का माझ्या मुलीचे विचार आहे? भगवंता काय माझ्या मुलीचे विचार आहे? म्हणजे बाबा आलेल्याला काठीचा सहारा होते तशी मी मुलगी आहे तुमची. तुम्हाला माता बळी कोण सेवा करत? मी जर आपल्या ड्युटीवर झाली, ड्युटी लागेल मला छोटी मोठी, मी आपल्या जवळ येईल तुम्हाला किंवा जवायला इथं घेऊन येईल असा विचार आहे माझ्या मुलीचा. बाई का बनशील माझं शिक्षण शिकून? मी का करू राहिली आता? इंजिनिअरिंग कोर्स करायचा आहे. इंजिनियर बनशील? होय. मा मोठ्या लोकांचे काम होत. कोणाला मुलाला मुलीला इंजिनियर बनवणं माझ्यासारख्या गरीबाचं काम नव्हे मा. तू म्हणतेस ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना. माझी 1-2 एकर शेती गेली तरी चालेल, पण तू शिक. तुझी इच्छा आहे ना. बाबा तुम्ही लग्नाचं सोचलं, पण लग्न का? कारण आजकालची मुलं कशी राहतात? हो मा. वरून पाहिलं चांगले दिसतात, हो. अंदरून त्यांना काय शौक असतात? दारू पाणी सट्टा जुवा सगळं काही नाना तरीचे वेशन लागतात. पेशंट राहतात. हो. जर मुलगा कसा काही निघला तर मी तुमच्या घरी येऊन बसेन. हो एखादा होता चालू आहे जर दारू निघलाच तर काय मी जिंदगी वाहण्याचा माझा संसार कुठं उद्ध्वस्त होईल बाबा. का विचार आहेत माझ्या मुलीची मी. हा परमेश्वरा एवढाही माझ्या मनात जो बी काय असेल पुन्हा विचार माझा निघून जातो. माझ्या मुलीचं शब्द ऐकता बरोबर. ठीक आहे मा तू म्हणते ना जा शहराची मी पैसा लावीन शिक्षणा भरत डोळे निघून टाकेन आपली शेती. अगं तुझ्याशिवाय आहेच कोण आम्हाला. अगं तुझ्यासाठी नाही करायचं पुण्यासाठी करायचं. आणि अगो काय कधी घ्यायचं नाही, कारण मी आहे ना आपली सगळी गरिबी आहे त्याचं दूर होईल. बाई जा मा अभ्यास कर मा, व्यवस्थित अभ्यास कर. बरं ठीक आहे. बरं कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं. नाही घेत मा, नाही घेत. कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही घेत. अभ्यास कर. आवडी करणार कमला काय हो काय मुलीचे विचार आहे हो? होय ना. असे विचार चांगले सात्विक विचार आहे आपल्या मुलीचे. मग मुलीसाठी शेती गेली काही गेली. आता ठीक आहे फसवलाय मिठाला थोडा करून येतो
पुन्हा शिक्षणाला घेऊन तिला पैसे लावून, नाही तर आता 50,000 रुपये लागले आहे तिला. लागू द्या. अहो जेवढे पैसे आहे तेवढे लावायचं. हो तिची इच्छा आहे. तुझ्या खुशीसाठी काय करायचं आपण? ठीक आहे, माल विकून मी शावकाराकडे जातोय का 50,000 मी काढून आणतो 2 महिन्यासाठी, 2-4 महिन्यासाठी. मालिकला म्हणजे त्याचे देऊन टाकून. होय ना? हा? होय. जा तू मुली बाहेर जेवू दे, बरं आम्ही येतो शावकाराकडून. या तुम्ही. जातो. हिंमत आहे थोडीशी कास्तकारीवर. खडवी 2 तोडे झाले मिरचीचे तरी अर्धे खणून जाते, धान्यात येतील अर्धे खणून जातील. जातो शावकाराच्या घरात. हा सुमारे गोपाल उपासे कारणी मंडळ देवी शाखा घेता याच्यामध्ये म्हटलं 11 भेटणार धन्यवाद. अरे द्वार पारो कन्हैया से कर दो, अरे द्वार पारो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा कमर पा गया है, दर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ गए, भटकते भटकते न जाने कहाँ गए, जरूर कदम को करीब आ गया है, तुम्हारे धर्म को करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ पे, भटकते भटकते न जाने कहाँ पे, तुम्हारे महल पे करीब आ गया है, तुम्हारे महल पे करीब आ गया है. शावकाजी हो, शावकाजी म्हटलं शावकाजी, शावकाजी न अरे कसं काय येणं केलं? शावकाजी. हा. शावकाराकडे काही नाही काही काम असतील. अरे बाबा कोणतं काम आहे? शावकाजी हा. मला 50,000 रुपयाची जरूरत पडली शावकाजीनं. 50,000 रुपये पाहिजे. 50,000 रुपये पाहिजे. तुला माहित आहे आम्ही सावकार लोक फुकट काय देत नाही. नाही हो. अरे, 5 रुपये सेकड्याच्या हिशेबाने पैसे देतो. हो. आणि 50,000 रुपये नेमण्याला का तुझ्या मुलीचं लग्न आहे का? नाही दादा शावकार साहेब, विचार होता माझ्या मुलीचं लग्न करायचं यावर्षी विचार होता, पण माझ्या मुलीची इच्छा नाही. म्हणे बाबा तुम्ही लग्न करा, एखादा चालूया मिळाला माझ्या नशिबाला, हो तो मारझोड करा तुमच्या घरी आणून बसवून मी का करेन. म्हणून मी शिक्षण शिकीन, इंजिनिअरिंग बनीन, इंजिनियर बनीन, डॉक्टर बनीन, मास्टरीन बनीन. मी आपल्या पायावर उभी होईल, मी तुम्हालाही आपल्या सोबत घेऊन जाईल. अरे तू पगला आहे का? पोरीला शिकवून का करतेस? पोरीला शिकवशील नोकरी लागत, उद्या ते लग्न करत आपल्या घरी जायला तुझ्या हातात का भेटणार आहे? मला मुलगा नाही हा आहे. पोरगा होता तुला मुलगा नाही आहे शावकाची. मुलगा का आणि मुलगी का? आणि ते कर्ज काढून शिकवून राहिला. का करू? घेईन वावरात फसलाय, मी तुमचे वापस करीन. परिमाण होणार नाही तुमच्या पैशाला. वापस करशील हे गोष्ट मला मान्य आहे. आम्ही तुला ताण नाही देऊन राहिलो. हो. आम्ही सावकार माणसं कोणाला ताण नाही देत. हो पैसे घेतो तसे देतो तसे देतो. हो. आहे की नाही? पण तू शिकवून करशील का? आणि तू इच्छा आहे तुझ्या पोरीची, तू इच्छा आहे तर मला का करायचं? पण मी पहिला कास्तकार पाहिलो, पोरीला इंजिनियर बनवताय, नाही तर नोकरीवाले तर बनवतात, हो. पैसेवाले बनवतात. पण तू लहानचा कास्तकार ठीक आहे, काही हरकत नाही. मी 50,000 देतो, पण गोष्ट एक आहे
2 महिन्यात वापस करशील तर पैसे दे, नाही तर माझ्यावर पैसा आहे ना. साहेब 2 महिने लागू देत नाही, 2 दिवसांनी अगोदर आणून देईन मी, कारण मला मिरचीचा तोळा करायचा आहे आता. काय जबान होय हो. आणि शेवटी पैसा देईन. 2 महिन्यात पैसे झाले तर ठीक, नाही तर आम्हाला शेवकाराला सीधा हाताने देता येते आणि हाताने घेता येते. हो नाही साहेब, मी पैमान नाही होणार. पक्का? हो. ठीक आहे, घेऊन जा 50,000 रुपये. मला काम करायचं आहे, आपला धंदा आहे, आपल्याला पैशाची व्याजाची मतलब आहे. म्हणून ध्याना साहेब मला मोजता येत नाही. बोलून देऊ का? ठीक आहे, काय हरकत नाही. बरोबर पाहिजे. घे. आहे आहे ना? आहे. 1,000 देतो नोट आहेत 50. हो हो झाले 50,000. हो जी, हो. पण पाय जबान म्हणजे जबान. हो जी साहेब. जबानीचा पाय खाला झाला नाही पाहिजे. 2 महिन्याने जरी 2 दिवस जास्त लागले तरी 5,000 जास्त जे होती तर पैसे नेतो साहेब, देईन मी. पैसा जाऊ गेला तर माझी शेती गेली तरी झालं, पण तुमची हराम नाही होणार. व्याजा सहित आणून अरे देईन. व्याजासहित म्हणजे 5 रुपये शेकड्याचे पैसे देऊन राहिलो आम्ही. हो जी, हो. काय फुकट नाही, नाही मेहनत करतो आम्ही. हो. आता ठीक आहे, तर 2 महिन्यानं हो जी. पण तू माझ्या घरी आला पैसे घेऊन गेला तसे माझ्या घरी पैसे आणून द्यायचे. मी तुझ्या घरापर्यंत आलो नाही पाहिजे, आणि ज्या दिवशी मी तुझ्या घरी येऊन जाईल तर समजून द्या मग का होईल तर. नाही साहेब, ते व्याजू नाही जाणार. हा? जातो मी. एवढ्या दूर गोष्ट जाऊ द्यायचं. शावकारातून कर्ज काढलं, पण शावकारी उन्मस दिसून नाही लागला. कदाचित 2 दिवस बी शिवाय लागले म्हणते तर 5,000 शिवाय होते. ठीक आहे, जाऊ द्या, पण मुलीची इच्छा टाकणार नाही. मुलीला शिक्षण शिकवतो आपल्या. कार भांगे कार भांगे म्हटलं लहानाचे लाडके नारी कमला व कमला. 50,000 रुपये शाबारीला पैसे दिले. हो देवाची कृपा बघा, शाबारीने आपल्यावरती दया केली आणि आपल्याला पैसे दिले. उभेच राहन का चल 5 बघा. केले काय आता जेवण करून मुलीला पैसे देऊन घे 50,000 रुपये. होय. हा? पण काय हो, अहो, आपल्या मुलीला जर सांगितलं की पैसे मागितलं नाही, तिला सांगायचं नाही, तिला सांगायचं नाही असं करा आपल्याला. हो, कारण तिला सांगितलं मुलीच्या डोक्यावर टेन्शन येईल. हो ना. कर्ज का काढलं म्हणत तुम्ही? माझ्या शेतामध्ये कर्ज काढलं असं म्हणून. व्हायला नको माझ्या. होय, चला. होय ना, हे उपाय पैसे नेवाले होते आणि आणून देवाले कोणी तयारच होत नाही. असेलच काम त्या सावकारा कुठे आणि याच्या देवाला जावं लागते. नाही 2 दिवस जास्त झाले. अरे असेल मी नाही जाईन तरी पैसे आणून देणार नाही. महिन्याचे 4 महिने राहत, मग व्याज जास्त झालं तर पैसे देणार नाही. जाऊन पाहिजे एखाद्याकडे. चुकलो शाबाजी, मी म्हणून पाण्याचं बोटो होय म्हणलं नंतर डोंबलं. तू का समजून राहिला? केव्हा येऊन गेले जेवढा खायला लागलो. मला कोरोना मध्ये सावध आहे का? तुम्हाला चुकलो साहेब. हा, 8 पैसे 2 महिने 2 दिवस जास्त झाले. शावकारजी, हा, मी आता जेवण करतो ना, पैसेवाल्याकडे जात होतो. पैसेवाल्याकडे जात होतो म्हणजे हो, शावकार होय. बोलू नको. शावकारजी, हा, मला 8 दिवसाची मुदत द्या म्हटलं शावकारजी. मी विचारत होतो मिरच्याचा तोडा करीन. मिरच्या कडे आले म्हणलं 8 दिवसामध्ये मिरची येऊन जाते 15 दिवसात. हा, 2 तोडे झाले माझे का तुमचे 50,000 आणून देतो. पण काय करू, निसर्ग कुठला शावकार माझ्यावर. तर तू बाहेर झोप. निसर्ग तुझ्या कोपऱ्यात, तू बाहेर कोपऱ्यात. मिरचीले बोकड्या लागला. हा, कमला वाकडा लाव. तू काय समजून आलास? खाणारे कापाले घालणाऱ्या गुळामध्ये तू मच्छर लागला, तुडतुडा लागला. तर कापूस नी, म्हणून त्या दुकानात जाऊ मी. कापूस नी. कापूस नाही आहे साहेब. हो? नाही, सोयाबीन होती. सोयाबीनची पेरणी केली, सोयाबीनने शेंगा आल्या. धुया झाली, धुयाबीन निसर्गाने साथ नाही दिला. सोयाबीनचा
दाणा नाही झाला साहेब, 50 किलो नाही सोयाबीन झाली. अबे भले फालतूची भारी नको सांगू. पैसे दे म्हणजे दे. 8 दिवसाची आठ मुदत. दिवस काय झाले? हे बाई बाजूला. मला पाय लागली देव रे. बदल बदलते मगर मुसळ्याच्या त्या पत्राने का वाढते होते तर ह्या करा तुला काढी दे. पैसा म्हणजे पैसा. 8 दिवसाचे पैसे चल बाजूला. ए, बाजूला. काय झालं कोणी बारीने म्हणतात नाही यावं. नाही मा, ही बाई काही ऑर्डर नाही तू घरात जा मा, तू मी घरात. पैसे द्या साडे तोडाले मागून राहिले. थांबा दोन आवडा तुम्ही स्वतःच समजलं हा? काय बोलाले तुम्ही तू का बोट दाखवतेस? बोट दाबायचं म्हणजे होणार तू? यांची मुलगी आहे मी तुझ्या शिक्षणासाठी हो का पैसे आणला? हा? आणि शिक्षणासाठी मग तुमच्या घरी पैसे नाही आले, शिकता काय रे? आपलं घर बाहेर शिकावं. पैसे नाही बे, चालेल. शाबासकी, 8 दिवसाची तुम्हाला मुदत सांगते आहे. मी. हा? व्यवस्थित बघायचं पैसा. व्यवस्थित तर दे ना, तुला एवढी गरज आहे. तुला माझ्या शब्दाचं तिखट लागते ना, तू दे. घरी काय कर पैसे मागितले? हा, आम्ही सावकार आहोत. बुवाड पैसा पडला तुमचं नाही. तिथं नाही शॉपिंग करण्याचा अहो, बुवाड पैसा पडला नाही तरी पुष्पास करतो ना, खिशात टाकतो. म्हणून तर आमच्या बिल्डिंगा वाढल्या. शाबासकी, काही बोला नको. हा? तुमचे वर्ष 8 दिवसात येईल. कोण देते? मी दे. अबे साऱ्या तुझ्या नरक्या काय भरोसा नाही. साऱ्या पहिले पैसे द्यायला 8 दिवस जास्त झाले. तुझ्या भरोसा आहे का रे? तुमच्या पायावर तुझ्या आवाज काय करताय आमचं एक पैसा वापस करून बाई, मी मेल्यावर माझ्या भैयाच्यावर टाका. तुम्हाला पैसे पाहिजे ना हा, पैसे पाहिजे. 2 दिवस थांबा तू मी देशील देते पैसे तू देशील ना? होय. हा, ठीक आहे. तू म्हणतेस तर 2 दिवस थांबतो. 3रा दिवस लागला मग मी आणि तू आज लागू शकते जाऊ नाही शकत मी लागू शकते म्हणजे तू दिवस वाढत गेस ना. पैसा म्हणजे पैसा. मला सांगितलं हा. तुमच्या पैसे जेवढे मी आहे तेवढे तुम्ही घेऊन जा. हा, राजा साहेब, पण 50 काय झाले? ऐकून घे. 50 ते 60 झाले आणि 8 दिवस जास्त झाले म्हणून 65 झाले. पण ऑफिसमधून बोलायचं नाही सांगून ठेवते मी. ए, तरी काय शिकून जा पैसे लागण्याचा काकाचे घोडे नको शिकवलं तू. कागदाचे घोडे हा, एवढा मोठा झाला. बाई. लय मोठं कारण होईल असे म्हणून झाले बघ. करायचं आहे. जास्त ध्यान नको 2 दिवसाची माझ्या मुदत. माझ्या तो मिळाले नको लागू. हा, ठीक आहे. पैसे आण. 2 दिवसाची मुदत हो, आहे. हो, या तुम्ही. हा, 2.5 दिवस लागले तर पाहून टाकतो. चालू आता. झालं काय हा, मग सांगतो तुले. जा म्हटलं ना मा, कोणतरी पाहिलेलं आहे का पोटबाईला? काय नको बोलू. मा, काही नको बोलू. शाबास होय, पैसेवाले आहेत. काय बोलून देते? अगं पोरी अगं 2 दिवस मुदत दिलीस अगं कसं करायचं आता आपण आई बाबा तुम्हाला एकटी कोणती गरज होती त्या माणसाला पैसे मागण्याची मला म्हणायचं होता मी नसती शिकली मा, इतक्या शिक्षणासाठी 50,000 काय रे मा? आपल्याजवळ शेती होती, मेथी गोळा करी, काही पैसे गोळा करी, रिक्षाभराचं कर्ज फेडीन. पण मुलीला शिकली मा, मी तुझी रिक्षा बोलू शकत नाही. 2 एकर शेती विकून टाकीन, पैशाभराचा पैसा ठेवला नाही. पैशाकार घरावला लवकरच. ठीक आहे पण मा? बाबा माणूस पाहून काय करायचं होतं तुम्हाला काय त्याच्या पोटातलं अहो मा, हे असल्या माणसावर पैसे मागितले तुम्ही आज तो घरात आला उद्या कशाला काय केलं तर काय होईल काय करणार काय सांगायला आहे? लागले त्या तू माणसाचं? चिंता नको करू मा, काय चल. नाही करणार तू चला पोरी काय काळजी करत पोरी काय हो? आता काय करायचं हो आपल्या घरी आपली बसली कशी आहे तुम्हाला तर माहितच आहे मी एखाद्या गिराईक पाहतो आपल्या वावराने, शेती विकून टाकू, होय तसं करा पण त्याचे पैसे फेड करू. जा तू बाहेर जेवण करायला. बघा काय पण करा पण घरामध्ये काही नाही झालं पाहिजे आपल्या पोळीच्या केसाला सुद्धा करायला लागला पाहिजे हो कमला काही नाही होणार हो. काही नाही होणार का? निसर्ग पोपला आपल्याला काय करू? कास्तकाराकडे भरोशावर कर्ज घेते, सोया साहेब दवाई दारू. शेतीच्या भरोशावर निसर्गाचा कोपला नाही म्हणून माहिती आहे का कोणाला नाही. पण चला मन मोठं करून टाकू. आपण आपलं वावर केलं तरी चालत. सोरा काय निसर्ग कोपला माझ्यावर आज म्हणून जातो वावराचा सौदा करतो, पाहतोय खाना गिराईक, एखाद्या एजंटकडे जातो, वावर विकतो.